श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. आणि त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र ज्या भक्ताच्या तोंडात सतत असतो त्या भक्ताची सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही स्वामी लवकर स्वीकार करत असतात. किंवा आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून जरी एखादा भक्त स्वामींच्या सेवेत आला, परंतु सेवा करताना निस्वार्थ भावनेने जर सेवा करायला सुरुवात केली तर स्वामी लवकरात लवकर त्या भक्ताची इच्छा देखील पूर्ण करतात. परंतु विश्वास मात्र खूप महत्त्वाचा आहे आणि जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा चमत्कार हे नक्कीच घडत असतात. आणि हेच सुंदर सुंदर अद्भुत अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात, ते देखील भक्तांच्या स्वभाषेमध्ये. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याने मी इथून व्हिडिओ सोडला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक स्वामींचा अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. आणि आजचा जो अनुभव आहे खूप सुंदर अनुभव आहे आणि त्या ताई या जालना जिल्ह्यातील आहेत. चला तर मग त्या सुंदर अशा ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करताय ताई? हा, अनुभव शेअर. नाव सांगायचंय का? नाही, नाव नाही सांगायचं. जालना. जिल्हा तालुका काय? जालना. हा हा, बर. बोला ना ताई, काय काय आले अनुभव? तुम्ही मागे पण एकदा अनुभव शेअर केला होता ना? हा, केला होता ना, आता 2-3 दिवस झाले तेव्हा. हा हा, बरं बरं, सांगा. आता माझा आवाज चांगला येतोय? हो हो, येतोय. हो का? तेव्हा हवा जास्त चालू होती ते काही कळालं नाही. हो हो. ते वावरात आहे ना त्याच्यामुळे ते हवा येते. हा, त्यावेळेस पण वारं खूप येत होता ना, हवेचा जास्त आवाज येत होता. माझा भाऊ होता ना, हा लायना भाऊ आहे ना माझा, तर तो असं ते पांढऱ्या पिशा कमी झाल्या होत्या. हा तर त्याला ऍडमिट केलं होतं 1 महिना. तो औरंगाबादच्या दवाखान्यात होता. हा तर दवाखान्यात 1 महिना तिथंच मम्मी ते डबे नातेवाईक पण नाही कोणी जास्त, तर मग त्यांची अशी पांगाडी तिथंच याच्यामध्ये जायचे, त्या हॉटेलमध्ये जेवायचे आणि तिथंच राहायचे. पण ते मम्मी पप्पा सेवेकरीन माझे. हा हा, अरे वा. तर त्यांचा विश्वास स्वामीवरती, जसं जे होईल ते चांगलंच होईल, जप करायचे. तर त्यांनी नाही का असं ऑपरेशन केलं त्याचं, काही स्टोन का काही बसवले होते असे छातीवरती. हा हा, आणि मग पेशी कमी झाल्यानंतर ऑपरेशन पण करतात होय ताई? हा, ते त्याच्या म्हणजे त्याचं पोट दुखायचं ताई. किती दिवसापासून पोट दुखायचं त्याचं, 1 महिन्यापासून. हा हा हा. पण यांना वाटतं आता साधारण दुखतं तर दुखत असेल, यांनी एवढं लक्ष नाही दिलं त्याच्याकडं. आणि नंतर पिशा कमी झाल्या आणि ते पोट पण दुखणं, ते दोन्ही दुख एकच झाले ना. बापरे. हा हा. नंतर गेले दवाखान्यात. मग तिथं त्यांनी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे. ते त्याच्यावर कमी इलाज होतो, कमी पैशामध्ये. हा हा. मग ते तिथं त्यांनी ते दिलं, फॉर्म भरले, सगळे डॉक्युमेंट जमा केले आणि केलं. मग थोडं कमी याच्यात इलाज व्हायचं. पण त्यांनी आधी असं लिहून घेतलं की जसं जर पेशंटला काही झालं ना तर आमची जिम्मेदारी राहणार नाही, सह्या करून घेतल्या समजा यांच्याजवळून. बापरे. हा हा. मोठं ऑपरेशन होतं ते, सकाळ म्हणजे 8 तास चाललं होतं ते ऑपरेशन. बापरे, खूपच मोठं ऑपरेशन होतं. 8 तास म्हणजे? ते अशी बॉटल छोटी, अशी छोटी ती लाल लाल काहीतरी भेटत नाही का, ती लाल बाटली भेटत नाही का, ती अशी थंड थंड पेय ती स्प्राईट. हा, स्प्राईट वाणी ती लाल बाटली. तर तेवढं बसून हे निघलं त्याच्या पोटामध्ये असं पिवळं पिवळं मळ असं काहीतरी.
अरे बापरे! म्हणजे इन्फेक्शन झालं होतं का काय? हा इन्फेक्शन. पहा तुम्ही बरोबर ओळखलं. इन्फेक्शन झालं कशाचं तरी. हां. बापरे! तर ते निघलं होतं आणि त्यांनी सही करून घेतली. पण मम्मीचा आणि त्यांचा स्वामींवरती जास्त विश्वास होता. हां. तर मग ते तिकडं ऑपरेशन चालू आणि इकडं यांचं दोघांचं नामजप चालू होतं मम्मीचं आणि पप्पाचं. अरे वाह! श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं चालू होतं. त्यांना ते पहिला मुलगा म्हणजे मी सांगितलं नाही तुम्हाला त्या दिवशीच्या अनुभवमध्ये. काय माझं हां? पहिल्या भावानं सुसाईड केली होती सांगितलं नाही का मी. हां. सांगितलं होतं. तो आर्मीचा डॉक्टर बनणार होता. आणि त्याचा इंटरव्ह्यू पेपरमध्ये पास झालेला होता आणि हो. तुम्ही सांगितलं सुसाईड केलं त्याने. ते तर त्यांना वाटलं आता एकच तास झालं आणि असं जर काही झालं तर मग त्यांना आधार नाही ना मग कोणी. आमच्या मुलींचे लग्न झालेले 2 बहिणी आणि हां. त्यांना बघायला वाटतंच ना आता आई वडिलांना आधार. हो ना, बरोबर. आवाज त्यामुळे ऐका ना ताई, वाऱ्याचा आवाज वाढायला लागलाय हो. तीच प्रॉब्लेम आहे वारं जास्त येतं. आता येतंय का? येतंय वारं, पण तुमचा आवाज जरा थोडासा म्हणजे कशाच्या तरी झाडाच्या वगैरे आड या ना, म्हणजे वाऱ्याचा आवाज येणार. वाऱ्याचाच आवाज येतो इथे जास्त. तीच प्रॉब्लेम आहे. हं. आता येतोय का आता? हां, येतो. आता नाही येत वाऱ्याचा आवाज. म्हणजे आमचं डोंगरात शेत आहे ना ताई त्याच्यामुळं वरती आहे ते आम्हाला चढून वर यावं लागतं काम करायला. हां. तर ते वर जास्त हवाच लागते त्याच्यामुळं वाऱ्याचा आवाज येणारच आहे. हां. तर मग त्यांना असं वाटलं जसं या मुलाला काही झालं नाही पाहिजे. ते स्वामींकडे प्रार्थना करत होते. म्हणजे त्यांनी डायरेक्ट सह्या करून घेतल्या होत्या डॉक्टरांनी. हां. पेशंटला काही झालं जिम्मेदारी घेणार नाही. तेव्हा त्याला 1.5-2 लाख रुपये लागले तेव्हा त्याला. बापरे! हां. ते आयुष्यमान कार्ड होतं त्याच्यामुळं कमी लागले नाही जास्त लागले असं मोठं ऑपरेशन होतं ना ते. हो ना, आता 8 तासाचं ऑपरेशन म्हटल्यानं. तर आता सगळं व्यवस्थित केलं स्वामींनी. होय, बरं झालं. आता क्लिअर झाला तो. 4-5 महिने झाले होते त्याला तेव्हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे बघा तो. हां. अरे वाह! बरं झालं. म्हणजे आता काही त्रास वगैरे नाही ना त्याला? नाही तर त्यांनी काय केलं ते स्टोन काढलेच नव्हते ताई. ते स्टोन काढायला सांगितले होते डॉक्टरांनी. त्यांना काय म्हणलं होतं 1-1.5 महिन्यात या पण हे काय दररोज टाळत होते. काढायचे नाही असं जाऊन जातच नव्हते. हां. बापरे! काढायला. म्हणजे तिथे गेलं ना ते ॲडमिटच करते. मोठा दवाखाना आहे ना तो संभाजीनगरला. हां. त्याच्यामुळे मग ते जातच नव्हते. आणि आता मी काय म्हटलं त्यांना मी म्हटलं एकदा जाऊन पहा कसं मनातली शंका निघून जाते ना स्टोन निघले की नाही निघले. हो ना. ते स्वामींच्या सेवेत होते ना स्वामींनी असं चमत्कार केला ते स्टोन त्याच्यामध्येच निघून गेले ते काढायचं कामच नाही पडलं. हां. बरं झालं. जायचं कामच नाही पडलं. गळून पडले म्हणजे ते म्हणे काही जांभूळ खाल्ले काय ते त्याच्यामुळं ते येऊन गेले. काही स्वामींची काही आशीर्वाद असेल असं. त्यांच्यामुळे नाही. त्यांनी एक्सरे केलं, सगळे चाचण्या केल्या, सगळ्या तपासण्या केल्या, काहीच नाही म्हणे. सगळं व्यवस्थित केलं म्हणे. अरे वाह! बरं झालं. म्हणजे काय औषध वगैरे घेतलं होतं का त्यांनी? औषध नाही. मी म्हटलं नाही तुम्हाला ते पोट दुखायचं ऑपरेशन केलं होतं. हो ना, पण स्टोनसाठी किडनी स्टोनसाठी. नाही औषध नव्हतं घेतलं काही. होय, बापरे! हां. बिना औषधाचं तेच म्हणते मग मी जसं प्रचिती आली ना ती हो स्वामींची. ना. म्हणजे खूप मोठा हा चमत्कार झाला ताई. आणि तेव्हापासून मम्मी पप्पा इतके मानतात स्वामींना. खूप सेवेमध्ये आले ते. माझा पण अनुभव आला त्यांना आणि त्याचा पण. होय, अरे वाह! खूप छान झालं. आणि ते इतके डिप्रेशनमध्ये होते. मोठा मुलगा गेला मम्मी सारखी रडायची. हां. रडणारच ना हो ताई. आता मुलगा कधी गेला. खायचं. हां. सगळं व्यवस्थित होणार होतं ना त्याच्यामुळं. हां. तर रडायची. पण आता स्वामींच्याच सेवेत येते. सकाळी संध्याकाळी दररोज देवपूजा करतात ते स्वामींची. मम्मीनं असं वेगळीच अशी पूजा मांडलेली आहे. स्वामींचं चौरंग आणलं, ते हत्ती आणले 8 दिवस शेजारी 2 हत्ती, मोरपीस सगळं जसं केंद्रात असतं का हां. तसंच केलं सगळं व्यवस्थित. होय, अरे वाह! छान झालं मग. आणि आरतीला पण जाते मम्मी. हां. रविवारी पोपटांच्या. हां. छान सगळं सेवा असं. पण. स्वामी सेवा हां? खूप छान होते तुमच्या घरी ताई. हां, मम्मी पप्पा खूप इतके मानतात आणि त्यांनी काय केलं नंतर त्यांनी स्वामींना सांगितलं होतं जसं आपण म्हणत नाही का सगळं व्यवस्थित झालं तर काही देतो ना आपण स्वामींना. हां. तर ते म्हणे आपण काय करू म्हणे केळी नेऊ म्हणे केळी. हां. त्यांनी 2 कॅरेट केळी नेले होते तिथं आरतीला प्रसाद म्हणून. होय, अरे वाह! सगळं
झालं म्हणून. हा हा आणि मग नंतर तो आला बरं का. नंतर परत त्याची आणि माझ्या मोठ्या बहिणीची नाही का आता मागं आमरस पोळी खायला गेलो होतो ना. हा तर काहीतरी कारणावरून भांडणं झाले. मग तो असं रागारागात घर सोडून गेला. हा तो जो चांगला झाला होता ना तो तर घर सोडून गेला बरं का. हा आणि मग घर सोडून गेला. मग काय केलं आम्ही मम्मी टेन्शनमध्ये झाली. मम्मीला वाटलं आता कुठे गेला आणि काय केला. 1 दिवस आला नाही, 2 दिवस आला नाही. 2 दिवस ते शांत बसले. तिसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, हा पोखरणच्या केंद्रातले गुरुजी ना हा त्यांना कॉल केला आणि सांगितलं की असं असं झालं, आमचा मुलगा गेला. म्हणजे हरवलेल्या व्यक्तीची सेवा देताना हा हा त्यांनी सेवा दिली. त्यांना काय म्हणे 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं म्हणे. ते जो गेला ना त्याचं जे वस्त्र असतं ना ते वल्ल करून बाथरूममध्ये ठेवायचं म्हणे. त्याला वाळू द्यायचं म्हणे अजिबात बी. हा आणि तारक चालूच ठेवायचं म्हणे स्वामींसमोर. हा हा तर तो 3ऱ्या-4थ्या दिवशी वापस आला घरी. अरे वा किती छान सेवा पण आणि सोपी पण सांगितली सेवा. हा मग सोपी मस्त ते व्यवस्थित आला ना काहीच नाही. म्हणजे ते गुरुजी म्हणे काही करणार नाही म्हणे. रागारागामध्ये कोणी काही करताना असं रागाच्या भरात काही समजत नाही ना. हा हा त्याच्यामुळे तेच गुरुजी म्हणे त्याचं मन बदलून देतील म्हणे स्वामी. आणि त्याला घराचा रस्ता दिसेल म्हणे तो येईल म्हणे. अरे वा 3 पहर सेवा केली. समजा सकाळ संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आणि लगे नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला तो. आज झालं. हा आणि किती वेळ तारक मंत्र म्हणत होता. 21 वेळा. सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी 21 वेळा, संध्याकाळी दुपारी 21 वेळा आणि संध्याकाळी 21 वेळा. हा अरे वा जर आपला अनुभव ऐकणाऱ्याला कोणाला मदत झाली तर बरं झालं. स्वामींना वाटल बाबा याच्याजवळ अनुभव पोहोचवावा गरज आहे तर पोहोचवते स्वामी. हा तर तो आला तर मग ते चमत्कारच झाला. तो एक असा अनुभव होता. हो ना हो तर मग त्याच्यानंतर आला तर आरतीला गेला तो त्याच्या मनाने. हा हा अरे वा आरती पण होती. ती सकाळी पण होती. 8ला होती ती भुपाळी. नंतर 10:30ला होती. हा 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 सकाळी गेला होता. आरती करून आला. सगळं व्यवस्थित झालं. आता त्याच्या मनातलं पण निघून गेलं. हा 3 आरत्या होतात का तिथं. हा 3 किती होत्या ते नाही माहिती मला. पण सकाळी 8ला एक होती आणि एक 10:30ला होती. आणि एक रात्री होती 6ला काहीतरी असं. मग झाल्यात की 3 आरत्या होत आहेत. हे ना 3 होत्या. हा तुला विचारीन मी. मला माहिती नाही आहे नक्की. हा हा मी आता गेले होते कारण आमचा गॅस संपला होता. मी म्हटलं नव्हतं का मागच्या अनुभवामध्ये. हा तर मग आता गॅस आणायला गेलो आम्ही त्या दिवशी. हा माझे मिस्टर आणि मी. आणि त्या दिवशी रविवार होता. हा आणि ते जाणार होते गॅस आणायला. मला काय म्हटले ते चाल म्हणे तू बी भेटून ये. हा मम्मी पप्पा. हा हा म्हटलं माझं काही आवरलेलं पण नव्हतं. मी म्हटलं स्वामींची इच्छा आहे म्हणून ते ना ते भोकरदन जातो ना आम्ही. हा मला वाटलं तसं भोकरदन जातात मग आरती आपलं दर्शन होईन. आपण स्वामींचे दर्शन घेऊन येऊ. नाही बी आरती भेटली आपल्याला 10:30ची आरती राहते. हा हा निघलो आम्ही. इथून निघलो मग तिथं गेलो. भोकरदनला गेलो. आणि तिथून थोडंच दूरवर होतं बरं मठ स्वामींचं मठ आहे तिथं. हा दूरवर होतं ना. आम्ही असं गेरजापूरचा रस्ता आहे तिथं असं आमच्या गावाकडं जातो आव्हाण्याकडं. हा मी काय म्हटलं त्यांना आधी आपण दर्शन करून येऊ. काय माहिती नाही म्हणे आपण आधी टाकी आणू म्हणे. टाकी दिली तर ते नंतर जाऊ म्हणे. अहो ताई वाऱ्याचा आवाज जास्तच यायला सुरुवात झाली की हो. हा आता तुम्ही काय बोलला ना ते काहीच समजलं नाही. फक्त वाऱ्याचाच आवाज येत होता. आता येतोय का. येत होते. वाऱ्याची प्रॉब्लेम आहे. घरी कसं आहे ते सगळे राहतात. वारं फिरलं वारं तुम्ही 5 वेळेस बसलं तर तिथं नव्हतं मगाशी येत एवढा येत होता पण कमी येत होता. मी तिथंच आहे त्याच जागेवर. हा आता आला बघा स्पष्ट आवाज. आता आला का. हा व्यवस्थित येतंय का आता. हो हो येतोय. आम्ही गेलो होतो बरं गॅसची टाकी आणायला. हा आणि मग तिथं मठात जायचं होतं आम्हाला आरतीला. म्हणजे आरती झाली तरी मी काय म्हटलं आरती संपली तरी प्रसाद तरी भेटेना आपल्याला अशी माझी इच्छा होती बरं का. हा हा आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणलं आपण जाऊ. हा तर ते काय म्हणले नाही म्हणे तिकडून जायचं. आधी चाल म्हणे तिकडं तिकून गॅस घेऊन येऊन मग येताना दर्शन घेऊ म्हणे आपण. हा तर मग
मला मनातच वाटलं प्रसाद तरी भेटला असता. नाही आरती झालीच नाही तर नाही आरती, प्रसाद तरी भेटला असता. तर मनात अशी तीच हे वाटत होती मला. हां. आणि मग गेलो बरं का आम्ही. तिथे गेलो ना तर गॅसच नाही. ते जे गॅस आणायला गेलो होतो ना त्या ताईनं काय केलं, हं. ते गॅस दुसऱ्या एका जणाने ₹50 शिल्लक दिले होते आणि त्याला देऊन टाकले. अरे! टाकी देऊन टाकली. हां, हां. आणि आम्हाला भेटलीच नाही. मला मनात समजून गेलं, म्हणलं स्वामींकडे जर गेलो असतो ना सगळं व्यवस्थित झालं असतं. झालं असतं. हो ना, बरोबर आहे. मला इतका हसू येत होतं, मला हसूच आवरत नव्हतं. मी म्हणलं घरच्यांना म्हणलं बघा स्वामींनी कसं दृष्टांत दिला तुम्हाला. आधी जर दर्शनाला गेलो असतो, प्रसाद घेतला असतो आणि मग बसलो तिथंच बसलो किती वेळेस लोक संध्याकाळपर्यंत वाट बघितली दुसऱ्या टाकीची, पण आलीच नाही टाकी. हां, हां. मग वापस आलो. स्वामींना ओलांडून गेला ना तिकडं, स्वामींकडे गेला नाही म्हणून स्वामींनी तसं केलं. हां, मी तेच म्हणत होते. मग त्यांना म्हणलं बघा असं असतं देवाचं. तर मग बसलो 5 वाजेपर्यंत बसलो आम्ही तिथंच. आणि मग काय म्हणते ते चल म्हणे मुलगा मुलगी ते इथंच सोडलेले होते ना आमच्या घरी. हां. चल म्हणे आता ते मुलगी वाट पाहीन म्हणे आपली. मग मी म्हटलं चला मग. पण मला हसूच आवरत नव्हतं. मी म्हटलं किती वेळ लागत होता आपल्याला प्रसाद घ्यायला. मग काय, हो ना. तर मग 15-20 मिनिटं सुद्धा लागली नसते. आता तिथं दिवसभर बसला तर काय उपयोग झाला सांगा. मग तेच ना. तर मग त्यांना मनात कळून चुकलं. मग त्यांनी काय केलं, जाते वेळेस म्हणे पहिलं चाल म्हणे तू मोठा चाल म्हणे, नाही तर नाही आरती, नाही प्रसाद आपण दर्शन घेऊन येऊ म्हणे. हां, हां, हां. बरोबर. मग गेलो दोघं पण. मग तिथं 6 वाजेच्या आरतीची तयारी चालू होती. त्या ताईन ते रांगोळी काढत होत्या. ते सगळं व्यवस्थित हां. चालू होतं. मग दर्शन घेतले आणि मग आलो आम्ही इकडं. हां, हां. बरं झालं. दर्शन तरी घेऊन आलं. हां, दर्शन घेतले. मग मी म्हटलं बघा आलेच ना आपण मठामध्ये आलोच ना. पहिलं आलो असतो प्रसाद बी भेटला असता, टाकी बी भेटली असती. मग गेलो वापस. मग दुसऱ्या दिवशी पप्पाने आणून दिली मग ती टाकी हां, हां. गॅसची. म्हणजे आमची इंडियनची होती, ती भेटत नाहीये ना आता जास्त करून. हां, हां, हां. तर मग आता भारतची आदली बदली करून आणली ती. म्हणजे स्वामींनी लगेच तुम्हाला दृष्टांत दाखवला. हां. त्याला समजलं ते. मग ते आता म्हणजे तेव्हापासून त्यांचा बदलच पडला ताई. आम्ही मठातून पाय पडून आलो आणि दर्शन घेऊन आलो ना, हां, हां, हां. स्वभावात मला असं खूप बदल वाटतोय. हां, हां. बरं झालं ताई. हां. आणि परत आता सकाळी पण मी काय केलं, आज पूजा केली बरं का. दररोज करते तशी पूजा केली आणि स्वामींना मी हे लावायचंच विसरून गेले. ते गंध चंदनाचा टिकाच लावायचं विसरून गेले. हां. सर्व पूजा केली, टिका लावायचं विसरून गेले आणि मग नंतर लक्षात आलं माझ्या. हां. आणि नंतर लावलंच नाही मी. आणि मग आता शेती आले ना, हं. शेती आले मी कशासाठी आले, मी आता सरकी लावेले निंदासाठी आले ना, हं. तर मी खुरपीच घरी विसरून गेले. अरे! खुरपीच नाही आणली निंदाची. निंदासाठी आले. मग ती स्वामींनी दाखवून दिलं आणि मला तुम्हाला टिक्काण लावला आणि मग खुरपी हां. आता निंदायला आले. ते इकडं तुम्ही त्यांना गंध लावायचं विसरून गेला म्हणून त्यांनी तुमचं ते विसरूनच ठेवलं घरीच. हां. मी ज्या कामासाठी आले, मी पूजा कशासाठी केलती, स्वामींना गंध लावण्यासाठी केली होती. हो ना. कशासाठी आले होते, निंदासाठी. मला इतकं म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं ना, बघा स्वामी कसे दृष्टांत देतात आपल्याला कळत नाही ते. हो. पण नंतर लक्षात आणून देतात, की तू असं केलं म्हणून मी असं केलं. तर खुर्चीवरून लक्षात आलं आणि माझ्या. मी म्हटलं आपण स्वामींना गंधच नाही लावला. अरे देवा, ते किती परेशानी झाली. परत घरून आणावं लागली खुर्ची जाऊन. हां, हां. किती टाइम लागला असता, कसं ते विसरलेच मी. मला लक्षच नाही राहिलं. आज झालं. त्यांनी बरोबर म्हणजे तुम्ही त्यांना विसरला, की त्यांनी बी तुम्हाला विसरायला लावलं. हां, म्हणजे त्यांची आठवण आता करावं लागेल इथून पुढं. विसरायचं काम नाही. मला समजलंच नाही ताई. मी पूर्ण व्यवस्थित पूजा केली, पण टिकाच कसं काय विसरली. नंतर लक्षात आलं खुर्पीवरून. म्हणलं आपण टिकाच नाही आता घरी गेल्यावर समजेल. मी लावलंच नाही. मला बरोबर लक्षात आलं लावलंच नाही आपण. हां, हां, हां. नाही, बरं झालं उलट. तुम्हाला दाखवलं ना, की स्वामी तुम्हाला नेहमी पाहतायत हे तुमच्या पण लक्षात आलं. हां ताई, खरंच आहे. लगेच स्वामी सोबतच आहे. हो ना. त्याच्यामुळे तर तुम्ही विसरला की लगेच स्वामींनी लक्षात आणून दिलं, की तू विसरलीस ना मग मी तुला दाखवून देतो काय करायचं. आणि नैवेद्याचं पण आहे ताई. आपण समजा आता मी दररोज नैवेद्य दाखवते ना स्वामींना, हां, हां. तर नैवेद्य दाखवते. तर जर एखाद्या दिवशी मी नैवेद्य दाखवायचं विसरले ना, तर कुत्रा येऊन जातं असं बाहेर दरवाज्यामध्ये. त्याला भाकर टाकून दिली जाते असं होतं. हां, हां, हां. अरे वाह!
कुत्रे येऊन जाते समजा निवद असं त्या दिवशी नाही येत आणि ज्या दिवशी विसरले आणि मी बरोबर मला लक्षात येतं का हां हां हां. अरे नाही दाखवलं ते असं. दाखवून देतात ना की तिकडे विसरले तरी इकडे विसरू देणार नाही. काही हा. पण प्रसाद घ्यायला येणारच. हा. किती छान आहेत बघा. असे लहान मोठे अनुभव खूप छान असतात ताई. हा आणि पारायणाच्या वेळेस पण दिव्यांमध्ये खूप आकार येतात बरं ताई माझ्या. हां हां. अरे वाह! म्हणजे अनुभवांमध्ये ऐकलं ना मग पहिले नव्हतं माहित मला दिव्यांमध्ये आकार बनतात ते पण आता अनुभव ऐकून ऐकून माहित होतं ना. हां हां हां. त्याच्यामुळं आणि अनुभव शेअर केला ना ताई तर परत अनुभव येतात हे खरंच आहे बरं. हां हां. अरे वाह! म्हणजे बरं झालं तुम्ही हे सांगितलं ते की अनुभव केल्यानंतर अनुभव येतात. नाहीतर खूप ताईंना असं वाटतं की अनुभव आपले आपल्या जवळच ठेवायचे असतात. कोणाला सांगायचे नसतात. दुसऱ्यांना अनुभव सांगितले की नंतर येत नाहीत अनुभव असं खूप ताईंना वाटतं. नाही ताई ते उलट आहे उलट सांगितलं ना पण जास्त अनुभव येतात आणि सगळं व्यवस्थित होतं परत. हां, हां. बरं झालं. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. असं स्वामींच्या सेवेतनं आलं ना की दररोज म्हणजे अनुभव येतात. आधी कधी-कधी आपल्याला ते समजत नाही. नाही अनुभव खरंच येतात ताई ते पाहावं लागतं तर आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे नाही तर तसं काय मग. हो ना, हो ना. काही काही ताईंना समजतच नसेल अनुभव कशाला म्हणतात ते. हां, तेच ना. म्हणजे त्यांच्या दिव्यामध्ये फूल येतं, पण त्यांना समजत नाही किंवा कधी-कधी असं होतं की आपल्यावर एखादं संकट येणार असतं, पण ते नकळतपणे आपल्यापासून दूर होतं ना, पण ते लगेच लक्षात येत नाही. हा तेच ना. मला पण कुठं कळत होतं मी ताईंचं नाव सांगते. मला सुद्धा नव्हतं कळत की दिव्यांमध्ये आकार बनतात. अनुभव सांगल्यानं अनुभव येतात. पण जेव्हा शेअर केलं ना तेव्हा कळतं. हां, हां. आणि तुम्ही तसं म्हणता ताई, सुरुवातीला मला पण माहीत नव्हतं. स्वामींचे अनुभव कसे असतात. मी ना स्वामींच्या फोटोवरती फुल ठेवायची आणि एवढं हं. फोटोला स्वामींच्या सजवायची ना, की वरती एक थोडी किंचित सुद्धा जागा ठेवत नव्हती. फुल ठेवायची आणि दुपारपर्यंत सगळी फुलं फोटोवरची खाली पडायची आणि मी स्वामींना म्हणायची, "काय हो स्वामी, मी तुम्हाला एवढं सजवते आणि तुम्ही सारखी फुलं खाली पाडता. मला नाही आवडत तुम्ही फुलं खाली पाडलेली. किती सुंदर दिसतात फुलं वर ठेवल्यानंतर." आणि पण ते मला माहीत नव्हतं ना, ते अनुभव असतो, की स्वामींच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं, की आपली इच्छा पूर्ण होणार असते. त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं. आणि मी स्वामींशी अशी बोलायची, की तुम्ही फुल अजिबात खाली पडून द्यायचं नाही. अशी मी स्वामींना सांगायची. मग 1-2 दिवस तसंच व्हायचं. ज्या दिवशी मी सांगेन ना, की स्वामी एक सुद्धा आता फुल नाही खाली पडलं पाहिजे बरं का, तर त्यावेळेस हं. फुल खाली पडतच नव्हतं. आणि हं. दुसऱ्या दिवशी जर मी नाही सांगितलं ना, की आपोआपच त्या फोटोवर एक सुद्धा फुल राहत नव्हतं. म्हणजे असं होत होतं. पण मला माहीत नव्हतं ना हा अनुभव असतो. जेव्हा मी दुसऱ्यांचे अनुभव आपल्या चॅनलवरती ऐकायला सुरुवात झाली ना, त्याच्यानंतरच मला पण समजायला लागलं, की हे अनुभव असतात. पुन्हा मोठमोठ्या केंद्रांमध्ये असं सांगायला सुरुवात झाली, की आपण स्वामींच्या चरणाशी फुल वरून खाली पडलं तर तुमची इच्छा पूर्ण होणार असते किंवा असं काय-काय दुसऱ्यांचं ऐकून मला पण माहीत झालं ताई. मला पण नव्हतं माहीत ताई पण मी असंच मोबाईलवर ऐकून मोबाईलवरनंच जास्त हे झालं समजा माहिती झाली. हां, हां, हां. बरोबर पहिलं आहे. नव्हतं. आणि पहिलं ना मी स्वामींना नैवेद्य ठेवला ना, की एक छोटंसं चिचुंद्री असते ना, तर ती चिचुंद्री यायची आणि नैवेद्य खाऊन जायची. कुठून यायची काय माहीत, पण खाऊन जायची. मग मी असं म्हणायचे ना, "काय ही नैवेद्य खाऊन जाते, दररोजच नैवेद्य खाऊन जाते," असं म्हणायचे. पण नंतर एक वेळेस केंद्रदादांच्या मठामध्ये का कोणाला तरी सांगितलं त्यांनी की आपला जर प्रसाद ग्रहण करण्यासाठी स्वामी कोणाच्याही रूपात येऊन प्रसाद ग्रहण करून जातात. नाही ते खरंच आहे. स्वामींचंच रूप असतं ताई ते. आणि नंतर ना ती कधीच दिवसभरात कधीच दिसायची नाही. प्रसाद ठेवला की खाऊन जायची. एवढं मात्र होत होतं. नाही आणि मग ते समजून येतात. ते खरंच आहे. मी पण ऐकलेलं आहे ते अनुभवांमध्ये. हां आणि मग मी असंच म्हणायचे असं होतंय. पण ती खाऊन जाते ना, स्वामी स्वतः खात नाहीत. मग ती उष्ट होते ना, असं मी म्हणायचे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला एवढं माहीत नव्हतं ना. सुरुवातीला खरंच कोणाला काहीच माहीत नसतं. पण नाही जेव्हा मला आपण दुसऱ्याचं ऐकल्यानंतर लक्षात येतं नंतर. हां, मग तेच मी पण अनुभव ऐकूनच सेवा वाढवली. मला काहीच नव्हतं माहीत एवढं स्वामींचं. हां, मग दुसऱ्याचं ऐकलं की वाटतं, "अरे बापरे! हे तर आपल्या बाबतीत अगोदरच घडून गेलं." हां, असंच मग ते दररोज अनुभव येतात ना. मी दररोज ऐकते. कोणाचे दुःख असत्या, कोणाचं काय असतं. हो ना. आणि त्याच्यात वेळेस सेवा पण कळते आपल्याला कोणत्या याला कोणती सेवा करायची. मग हो. आपण बी ती करत राहायची. आपल्याला बी अनुभव येतो असं. हो, हो, हो. बरोबर आहे. अशी सेवा येतात. हे केलं की सेवा अनुभव येतात ना मग. हो ना, हो ना. आपोआप सेवा करेल तसतसे अनुभव, ज्ञान वाढत जातं, माहिती होत जाती. तेच. आणि ताई तेच नंतर मी अनुभव शेअर केला ना,
हा. ते पिठापूरचं ते असे ते पिठापूरचं आहे का गंगापूरचं आहे ते नाही माहिती आहे मला बरं का. पण असे 3 तोंड आहे ना ते देव नाही का कोणतं देव आहे का मला नाव बी नाही लक्षात येते. दत्तगुरू. नाही दत्तगुरूंचं नाही ते 3 अलग अलग तोंड आहेत ताई ते. ते नरसिंह. कोणते ते माझ्या स्वप्नात आले होते सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्मा. नाही ब्रह्ममुहूर्तावर स्वप्नात आले होते पण 3 तोंड आहेत तिघांची पण वेगळे वेगळे पण ते त्याच्यातलेच ते काय कोणत्या ब्रह्म. गाव. ऐका ना, ब्रह्मदेवाला पण 3 मुख आहेत ना, 3 तोंड आहेत ना. नाही ना गो ताई म्हणजे देव एकच आहे पण तोंड 3 आहे वेगळे वेगळे. दत्तगुरू तर मला माहिती आहे ना. हा हा हा. पण ते कोणतं देव मला असं वाटतं पिठापुटे देऊळ बंद पिक्चर मध्ये नाही का. त्याच्यामध्ये गाव आहे कोणतं गाव आहे पिठापूर आहे का गंगापूर आहे मला तेच नाही माहिती. हा हा. गाणगापूरमध्ये मग आपले दत्तगुरूच आहेत की हो ताई. हो का तर ते आले होते मग माझ्या स्वप्नामध्ये नुसती प्रतिमा आली होती फक्त. अरे वा, म्हणजे ते त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं ताई. हा म्हणजे आता मागं मी म्हटलं नाही का माझी अडचण आली होती 4-5 दिवस सेवा बंद होती ना. हा हा. जसं ते म्हणतात मोबाईलवर तरी ऐकायची मी ऐकायच जाय पण आता हे 2-3 दिवसामध्ये कसं मला लक्षातच नाही आलं मोबाईलवर पण ऐकायचं नाही. माझी सेवा अखंड असते. हा हा हा. असं नित्यनेमानं जरी अडचण बी आली मी मोबाईलवर सेवा करते असं आहे माझं. हा हा. अरे वा. सेवेत. फोनमध्ये बॅलन्स नव्हता हा हा. त्याच्यामुळं ते चाललं नाही ना नेट. हा हा. त्याच्यामुळं ते बरोबर मला दृष्टांत आला असं अरे वा. स्वप्नामध्ये. हा, म्हणतात असं, म्हणजे मी पण ऐकून आहे की आपल्याला जसं देवाची ओढ लागते ना, की आपल्याला तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे, तसं देवाला पण आपली ओढ लागते ताई. कधी कधी देव आपल्याला भेटायला येतो, मग तो स्वप्नात आपल्याला अशा प्रकारे दर्शन देऊन जातात. नाही माझ्या भक्ताला माझ्यापर्यंत येणं होत तर मी जातो, असं हा असतं असं ताई ते. मी तेच विचारत होते म्हणलं ताईला विचारा काय आहे ते. हा, म्हणजे तिथं ते 3 मुखवाले दत्तगुरूच असतील ताई. त्यामुळे ते ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला भेटायला आले. गाणगापूर म्हटल्यानंतर तिथं दत्ताचं स्थान आहे. हो का मी गेलेले नाही मला माहित पण नाहीये ते त्या पिक्चर मध्ये बघितलं होतं पण मी तसंच सेम टू सेम तेच देव आहे ते असं मला वाटतं. हा हा हा. मी पण नाही अजून गाणगापूरला गेले, पण आहे तिथं दत्तगुरूंचं ठाण आहे, मला माहित आहे. मंदिर हा खूप मोठं पण आहे. आणि मोबाईलवर मी सर्च केलं तर पाहिलं होतं ना, मंदिर वगैरे सर्व पाहिलेलं होतं. हो का तुम्ही बघा ना मोबाईलमध्ये गाणगापूर लिहा बघा, तिथं येतंय गाणगापूरच्या मंदिराचं संपूर्ण दर्शन. मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, हे तर तेच आहेत. म्हणजे दत्तगुरू तुमच्या भेटीला आले होते ताई. आणि आपले स्वामी आणि दत्तगुरू वेगळे नाही, एकच एकच आहे. आहे. हा, त्याच्यामुळे त्यांना तुमची आठवण आली. तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ते तुमच्या दर्शनाला आले. नाही मला कसं वाटलं म्हणजे माझ्या मनात कसं आलं दत्तगुरूंचा फोटो मी बघितलेला आहे म्हटलं 3 वेगवेगळे चेहरे आहे आणि दत्तगुरूचे पण हे असं कसं आहे मला तेच कळत नव्हतं. हा हा. नाही मग ते तुम्हाला समजलं नाही ना, तुम्ही स्वामींच्या समोर बसून हात जोडून स्वामींना म्हणा की कोण आलं होतं स्वप्नामध्ये, हे काही मला समजत नाही. ते तुम्हाला दाखवून देतील ताई, देतात दाखवून. आपल्याला जर नाही समजलं ना तर ते दाखवून देतात. का पण मी त्या पिक्चर मध्ये बघितलं होतं पण तेच देव आहे त्या मंदिरात जो देव आहे ना हा गंगापूरच्या हा हा. तसंच तसंच आहे. होय. अरे वा. ते म्हणजे मी ते पिक्चर मध्ये बघितलं होतं मी ते पिक्चर बघितला होता ना हा हा. देऊळ त्याच्यामध्ये बंद. हा हा, हा त्याच्यातलं हा हा हा. अरे वा. तसंच तेच लगे सकाळी सकाळी स्वप्न पण सकाळी पडलं 4 वाजता 4 वाजे टाइम होता ब्रह्ममुहूर्तावर. होय. अरे वा, किती छान टायमिंग, पण मुहूर्त पण खूप छान आहे ताई. हा ब्रह्ममुहूर्तावर साक्षात देव येतात ना, त्याच्यामुळे नेमकं त्यावेळेस तुम्हाला भेटायला आले. आणि परत नाही का मी अनुभव शेअर केला तेव्हापासून नाही का मला दररोज सकाळी 4ला जाग येते. होय. अरे वा. ते मला नाही समजत 4ला बरोबर 4 वाजले की मी उठते म्हणजे उठते. हा हा. अरे वा. खूप असं छान. म्हणजे तुम्हाला अनुभव शेअर केल्यानंतर पण तुमच्यामध्ये बदल दिसायला सुरुवात झाली, घरामध्ये पण बदल झाला. हा तेच. बरं झालं ताई. काय वाटतंय आता 4ला जाग येते ना आता आपण 4लाच सेवा करायला सुरुवात करावं असं माझ्या मनात. हा हा. अरे वा. म्हणजे 4ला सकाळी बघा. सकाळी हो घ्यायची. ना, हो ना ताई. खरंच ना, कोणत्याच ताईच्या पाठीमागे कोणतंच दुःख नसावं ताई. आणि कसं असतं, पैशाच्या कमतरतेपेक्षा ना मानसिक, म्हणजे घरातील लोक जर चांगली असली ना तर खरोखरच खूप आनंद होतो. काहीच पैशाची वगैरे कमतरता वाटत नाही. पैसे कमी येतील जास्त येतील, पण घरातील लोक जर चांगले असले ना तर काहीच लागत नाही एका स्त्रीला.
नाही ताई, स्वामींच्या सेवेत आले ना घराचे लोक कसे पण असले ते बरोबर सुधारतात ताई, हे नक्की. हा. मग तेच ना, स्वामींच्या सेवेत आलं ना की प्रत्येकीचं स्वप्न पूर्ण होतं असं मला म्हणायचंय त्याच्यामध्ये. हा, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे, म्हणजे असं मी इतकी टेन्शन मध्ये होते, इतकं दररोज भांडण, मी वैतागून गेले होते जीवनाला. असं वाटत होतं जीवनच संपून टाक. अरे बापरे. इतकं टेन्शन आलं होतं, पण स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून सगळं व्यवस्थित चाललं. बरं झालं ताई. मोबाईलवर पण मला ना रील बघा वाटती ना व्हिडिओ बघा वाटतं, काहीच नाही. फक्त स्वामींचे अनुभव, स्वामींची गीतं, तारक मंत्र, स्वामींची सेवा बरं झालं, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली हेच मला ऐकून खरंच आनंद वाटला ताई. नाही ताई, खरंच आहे. स्वामी खरंच साक्षात आहे. स्वामींची सेवा केलं ना जीवन सुधारतं, म्हणजे सुधारतंच नक्की. हो ना. फक्त हे आपला विश्वास पाहिजे. हो ना. हा, विश्वास ठेवून केली तरच आहे, नाही तर किती देवपूजा करा आणि विश्वास नाही, मग काय फायदा आहे त्यात. हो ना, हो ना. ते खूप महत्वाचं आहे. ते विश्वास असेल ना तर स्वामी सा- भक्तासाठी काहीही करतात. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतात. ताई, मग खरंच आहे ना, माझ्या भावाच्या बाबतीत नाही का, किती आम्हाला गॅरंटी सुद्धा नव्हती, म्हणजे अशी सही करून दिली त्यांनी, म्हणजे त्याच्यावरती गॅरंटी नव्हती. हा हा. तर किती समजा, किती वाचलाच ना, तो नवीन जन्मच झाला ना त्याचा. हो ना, हो ना. ना ऍडमिट होता, त्यात मग काहीतरी स्वामींची कृपा असेल ना काहीतरी. हो हो हो, बरोबर आहे ते. मग किती विघ्न जातात, असे स्वामींची कृपा असली ना, ते स्वामी त्यांच्यावरच घेऊन घेतात आपले विघ्न, आपण जर त्यांच्या सेवेत असलो तर. हो. ते नेहमी आपल्या भक्तांनाच आनंदी ठेवण्यासाठी काहीही करत असतात ते. हा, आणि आपल्याला सेवा केली तेव्हाच आहे, नाही तर मग काही नाही, मग ते आपल्याला शिक्षा पण देतात. हो, करून घेतात. नाही का, मी नुसतं कुंकू असं टीका लावायचं विसरले तर माझी खुर्पीच विसरली. स्वामी म्हटले, तू मला विसरती का, मी पण तुझ्या कामात विघ्न आणतो. हो ना, तुझ्या कामासाठी चालले ते आता तू काम करू शकणार नाही. मला इतकं, मी आज इतकी चकित झाले ना, माझं म्हणजे बघा ना तुम्ही, नुसतं छोटीशी किती परेशानी झाली माझी. मग ते म्हटले की एवढी देवपूजा सुंदर केली आणि टीका लावायची विसरली, तर तुझ्या कामासाठी निघाली ना, ते कामाचं महत्वाची गोष्ट खुरपच घरी ठेवून जाणार तू, म्हणजे किती छान त्यांना. आणि आमच्या घरच्यांचं बी दर्शन घ्यायचं तर दर्शक किती वेळ लागला असता, टाकीच किती परेशान झाली, परत जा परत या. हो ना, हो ना. त्याच टाकीत. हो ना, त्यांनी दाखवून दिलं ना. मला हा, इथं सोडून पुढे निघून गेला म्हटल्यानंतर काम होणारच नाही ना. नाही आता पहिलं कधी पण गेलो का आधी पहिलं दर्शन घेऊन जाईन ते, आता त्यांच्या माझी इच्छा होती पण ते माझं ऐकत नव्हते ना. हा, माझी म्हणूनच ताई त्यांनाच अनुभव देण्यासाठी, स्वामी काय आहेत हे दाखवून देण्यासाठी काम झालं नाही ताई. मग तुमच्या तोंडून त्यांनी दाखवलं ना, त्यांना सांगितलं ना की स्वामींचं दर्शन घेतलं नाही म्हणून काम झालं नाही, हे तुमच्या तोंडून त्यांना ऐकवलंच की. आणि येते वेळेस मग ते मनानेच घेऊन गेले ताई, मी त्यांना म्हणलं नाही चाला का काय, म्हणजे मी नाराज होऊन गेले ना. माझी सकाळी इच्छा होती प्रसादाला जाण्याची, संध्याकाळी माझं मन पण नव्हतं जाण्याचं. त्यांनी त्यांच्या मनाने म्हणे, त्यांनीच गाडी वळवली त्या वाटेने, मग गेलो आम्ही दर्शनाला. हा हा हा. असं म्हणजे झालं ते. स्वामींनी त्यांच्यावर सुद्धा चमत्कार करायला सुरुवात केली की स्वामी काय आहेत हे त्यांना दाखवून देण्यासाठीच त्यांनी एवढा खेळ रचला ताई. हा, पण त्यांना पण. म्हणून तर त्यांना आता विश्वास बसला ना स्वामी काय आहे ते. हा, थोडा थोडा का होईना पण हळूहळू बसेल पूर्ण, पण सुरुवात तरी झाली ना. हा, आणि मी आता गेले होते मग मम्मीने सामान पण दिलं मला, सगळं पूजेचं साहित्य. माझ्याकडे काहीच नव्हतं स्वामींच्या पूजेचं. हा. असं ते हार, टोप, पुन्हा चौरंग, ते स्वामींना बसायला, ते हा कपडा स्वामींना मूर्तीला हे करायला काहीच नव्हतं माझ्याकडे. हा हा हा. ना कापूराची हे पण नवीन आले आता त्या केंद्रामध्ये, म्हणजे असं कोणी आपल्या घरात आलं ना हा तर काही वेळेस कोणी येऊन जातं, मग आपल्या घरात भांडणं होत्या कोणी हा. येऊन गेल्यानंतर. तर हो ना. मग ते गुरुजी म्हणे निगेटिव्हिटी असती म्हणे काहीतरी. हो, त्या तर लोकांच्या बरोबर असते निगेटिव्हिटी. ती आपल्या घरात सोडून असून जाते, आपल्या घरात राहून जाते आणि ती व्यक्ती चालल्या जातं, असं होतं म्हणे काही हो वेळेस. हो हो, बरोबर आहे. तसं होतं बरं का ताई, खूप वेळा मी पण अनुभवलंय तसं. तर मग त्यांनी ते भीमसेन कपूर दिला आणि ते म्हणे जाळायचं म्हणे, तर ते मम्मीने ती मशीनच आणून दिली मला. समजा ती काही 200 रुपयाची काही आहे ती. हा हा. बोटामध्ये लावून दिली का, त्याच्यावर ते भीमसेन कपूर ठेवून दिलं का, ते बरोबर 5-10 मिनिटात जळून जातं त्याच्या मनाने. हा हा. बरं ते झालं. तो पण उपाय करते मी आता. हा हा. मग त्याच्यानं पण भांडणं होत नाही घरामध्ये काहीच. होय, बरं झालं.
महत्वाचं म्हणजे ज्याने त्रास होतोय ते बंद झालं ना की बस झालं. आणि परत किट पण दिली ती मंत्राची. ते त्याच्यामध्ये सगळे मंत्र आहे. याचं गायत्री मंत्र आहे, स्वामी समर्थांचं आहे. हां, हां, हां. ते ते लावून दिलं घरामध्ये. मग ते प्रसन्न वातावरण राहतं कसं बी. हो ना. दिवसभर ते चालू राहत असेल ना श्री स्वामी समर्थ? नाही लावत आहे मी. दिवसभर शेती असते ना, सकाळी सकाळी आणि संध्याकाळी. हां, हां. शेती आले मग बंद करून देते सकाळी आणि संध्याकाळी समजा देवपूजेच्या वेळेस एक हां, हां. तासभर. हां, ते हां. नंतर बंद करून देते. हां, हां, हां. असं करते. हं, हं. चालेल ताई. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. आणि पूजेच्या वेळेस पण दिव्यांमध्ये आकार पण बनतात ताई. ते नव्हतं माहित मला. पण आता मी लक्ष करते ना, कधी फुलपाखरू बनतं, कधी चंद्रकोर बनती. हां, हां. फोटो वगैरे काढलेत का ताई? नाही ताई, फोटो नाही काढले मी. हां, हां. नाही माझ्या काढले. हां? नव्हतं ना, माहितीच नव्हतं ना. अनुभव ऐकून ऐकून माहित झालं ना, की दिव्यांमध्ये पण आकार बनतात म्हणून. मला हो ना, पहिलं हो ना. नव्हतं. अहो साक्षात स्वामींचं चित्र सुद्धा दिव्यामध्ये बनतच आहे. हां, ते असं दोन्ही हात वर करून ते ना. हां, दोन्ही हात वर करून किंवा आपले स्वामी जसे बसलेले आहेत ना, तसं त्यांचं डोकं आणि खांदा वगैरे म्हणजे खांद्याच्या वरचा आकार पण असा साक्षात दिसतो त्या दिव्यामध्ये. म्हणजे असा आकारच बनतो जसं फुलपाखरू वगैरे आता तुम्ही म्हणाला ना फूल, चंद्रकोर बनते ना, त्या हां. पद्धतीचा स्वामींचा आकार पूर्ण बनतो. आपल्या मी चॅनलवरती ना पूर्वी म्हणजे मागे 4-5 महिन्यापूर्वी तसा अनुभव शेअर केला. एका ताईंच्या घरी ना साक्षात स्वामींचं डोकं आहे ना, तसा खांदा वगैरे सेम टू सेम अर्ध्यापर्यंत स्वामी बनलेले होते हो का? दिव्यामध्ये. हो आणि त्यांनी फोटो पण काढले होते ना, तर साक्षात स्वामी दिसत होते त्याच्यामध्ये. पाठीमागून दिसत होते. मान, डोकं पूर्ण गोल आणि खांदा वर एक, खांदा खाली एक. नाही, माझ्या देवामध्ये ते वर हात केलेली ती मूर्ती नाही का स्वामींची, तसं हां, हां, बनलं हां. होतं. हां, हां, हां. दोन्ही हात वर आहे हां, आणि हां. असं इथं. आणि हां, हां. चंद्रकोर एक वेळेस जास्वंदाच फुल होतं असं. हां, हां. अरे वाह! पारायण चालू होतं तेव्हा माझं गुरुचरित्राचं. हां, हां. देवाची गोष्ट. पण मला माहीतच नव्हतं ते आकार म्हणजे बनलं होतं, पण ते अनुभव ऐकून ना. हां, हां. समजलं म्हणजे ताई ते सांगत असतात ना, हा आकार असा असतो, हा आकार तसा असतो. हो, माझ्या हो. लक्षात येत. हो, हो. होतं पण नेमकं कसं त्याची माहीत नव्हतं. हां, हां. आता ऐकून ऐकून माहीत होतं हे असं. हां, हां. किती पण आले का 100% चार्जिंग करून घेऊन येते वरती मोबाईलमध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनुभव सांगत. हां, हां. अरे वाह! छान आहे ना मग. ताई वाऱ्याचा आवाज येऊ लागलाय ताई. ते वाऱ्याचंच येतोय म्हणजे डोंगरात शेत आहे ना गं ताई आमचं त्याच्यामुळं. हां, हां, हां. नाही आता वाऱ्याचा मग एवढ्या थोड्या वेळापूर्वी नव्हता येत एवढा. आता आता जास्त हवा सुटली आता. हां. आता पण नाही येते क्लिअर? हो, येतो आता येतो. हो का? नाही ताई, अनुभव शेअर करायला पाहिजे ताई कोणत्या पण ताईनं. समजा जर येत असेल ना, तर शेअर करायला पाहिजे. कारण की अनुभव शेअर केला ना, तर खूप असे परत आपल्याला अनुभव येतात. आणि पण सगळं आता चांगलं पण. तुमच्यावरूनच तुम्ही सांगला. आता तुम्ही 2-4 दिवसापूर्वीचा अनुभव शेअर केला होता ना, तर बघा ना म्हणजे तुम्हाला पण किती फरक जाणवला. खूप फरक जाणवला ताई. जे खरं आहे ते सांगायचं. आपल्याला तरी काय आहे? हो ना. आपल्याला काय मनाचं काय नाहीच ना. स्वामी सेवेत कोणी खोटं बोलतच नाही ना. खोटं बोललं स्वामी अशी शिक्षा देतात आपल्याला. खोटं बोलायचं काम नाही रे बाबा. खोटं नाही बोललं पाहिजे. हो ना, हो ना. खोटं ना स्वामी आपल्याला शिक्षा देत ना. स्वामी सगळं बघत असतात ही खोटं बोलतीये का काय हो, ते. हो. बरोबर आहे ना. स्वामी आपल्या आसपासच असतात नेहमी. हां, आणि कशाच्या पण रूपात असतात. हो ना, हो ना. फक्त बघायची हे पाहिजे आपला दृष्टिकोन. नाहीतर हो. मग काही. हो ना, हो. लगेच अनुभव येतात सुंदर, सुंदर. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे. हां ताई. शेअर करायचे ना ताई? हां, हां. शेअर करा. हां, चालेल. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.